तर स्टुडंट, आता आपण बघणार आहोत मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे मॅग्नेट आणि इलेक्ट्रिक करंट या दोघांमध्ये काही रिलेशन आहे का? या नावावरून आपल्याला काही कळते का? किंवा मग मॅग्नेट आणि इलेक्ट्रिक करंट मध्ये कसं रिलेशन असू शकते, त्या दोघांमध्ये काय आहे असं? तर हे बघण्यासाठी आपण एक स्टोरी बघणार आहोत, ज्या सायंटिस्टचं नाव आहे हन्स क्रिश्चियन ओरेस्टेड. तर या सायंटिस्टने काय केलं, 1820 मध्ये एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला की मॅग्नेट आणि इलेक्ट्रिक करंट बद्दल. तो कसा केला तर इथे तुम्ही बघू शकता ही डायग्राम. आता हे आहे एक इलेक्ट्रिक सर्किट, ज्यामध्ये तुम्हाला एक बॅटरी, एक स्विच आणि इथे तुम्हाला एक त्याला काय मॅग्नेटिक निडल दिसत आहे खाली ठेवलेली. तर हे इलेक्ट्रिक सर्किट आणि दिस इज अ मॅग्नेटिक निडल, या दोन्ही मध्ये काय केलं त्यांनी बघा, एक एक्सपेरिमेंट केला की याच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून तर निगेटिव्ह टर्मिनल पर्यंत इलेक्ट्रिक करंट फ्लो होताना दिसतोय आपल्याला. जसं त्यांनी बटन ऑन केलं तेव्हा या निडल मध्ये एक डिफ्लेक्शन दिसून आलं त्यांना. म्हणजे ही जी निडल आहे एक अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने काहीतरी अँगलवर मुवमेंट झाली, हे त्यांना लक्षात आलं. पण त्यांना हे समजलं नाही की हे का झालं असेल, म्हणून त्यांनी काय केले, नवीन नवीन एक्सपेरिमेंट करून बघितले. परत त्यांनी काय केले, इलेक्ट्रिक सर्किट घेतलं आणि मॅग्नेटिक निडल घेतली. मॅग्नेटिक निडल मध्ये त्यांनी काय केलं, आता फक्त इथे या सर्किट मध्ये जे कनेक्शन इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जॉईन केलेले होते हे इंटरचेंज केले. म्हणजे पॉझिटिव्हचं आता निगेटिव्हला लावलं, निगेटिव्हचं पॉझिटिव्हला, म्हणजे आता इलेक्ट्रिक करंट असा फ्लो होणार या डायरेक्शनने, आणि पहिल्या ह्याच्यात असा फ्लो होत होता. आता बघा हे अपोजिट झाले दोन्ही पण. आणि याच्यामध्ये काय झालं, आता पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो होत असताना मॅग्नेटिक निडलची डायरेक्शन बदलली. पहिले अँटी क्लॉकवाईज होत होती, आता क्लॉकवाईज होत आहे. म्हणजे इथे चेंजेस हे त्यांना दिसून आले. आणि त्यांनी नंतर रिसर्च नंतर त्याच्या लक्षात आलं की याच्यामध्ये असं आहे की जेव्हा इलेक्ट्रिक करंट सर्किट मधून फ्लो होतो त्यावेळेस त्या मॅग्नेटिक निडल मध्ये डिफ्लेक्शन दिसून येते काहीतरी अँगल्सवर. आणि हे डिफ्लेक्शन का होत असेल, तर याचं रिझन आहे इट इज अ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे हे जे करंट ज्या दिशेने फ्लो होतो त्या दिशेने त्या मॅग्नेटच्या निडलची मुवमेंट होते. म्हणजे यालाच आपण म्हणू शकतो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, किंवा यालाच म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आता याच्याबद्दल आपण थोडं डिटेलमध्ये अजून बघणार आहोत. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपण ज्या टाइमची वेट करत होतो याच्यामध्ये, आता तो टाइम आलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जे शिकायचं होतं इंटरेस्टिंग, ते आता इथून पुढे चालू होणार. जसं की अल्टरनेटिंग करंट काय असतो, डायरेक्ट करंट काय असतो, एसी मोटर काय, डीसी मोटर काय, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ मोटर. आता जसं तुम्ही सायन्स एक्झिबिशनच्या वेळेस काही मोटर्सचा यूज करता, बरोबर. ही मोटर तुम्ही बघितली असेल. ही मोटर तुम्ही रोटेट करण्यासाठी यूज करता. काही हे तुमच्या इलेक्ट्रिक कार्स मध्ये, रिमोट कंट्रोल कार मध्ये, याच्यामध्ये राहते त्या कार्स मध्ये मोटर रोटेट करण्यासाठी. तर ही जी मोटर आहे या मोटरला तुम्ही कधी खोलून बघितलंय का, उघडलंय का तिला? हिला जर तुम्ही उघडलं असेल तर त्याच्यात तुमच्या लक्षात येते की काही कॉपर वायर हा वाउंड केलेला असतो, राऊंड 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 असा वाउंड केलेला असतो, आणि त्याच्या बाजूला दोन मॅग्नेट्स असतात. जर तुम्ही या मोटरला कधी उघडून बघितलं असेल तर तर त्याच्यामध्ये त्या मॅग्नेटचं काय काम असते, तर ते मॅग्नेट असं काय काम करतात तिथे की त्या मोटरला रोटेट करण्यासाठी मदत होते. तर ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ते आहे कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर. तर या टॉपिक मध्ये आपण ते बघणार आहोत. तर चला सुरुवात करू आपल्या न्यू टॉपिक.